जय भवानी जय शिवाजी मित्रांनो, तर मी आता आलेलो आहे गडिंग्लज तालुक्यातल्या नेसरी गाव येथे, जेथे आहे सरसेनापती प्रतापराव गुज्जर यांचं स्मारक। हे कोण होते तर हे वेडात मराठी वीर दौडले सात, हे जे वाक्य तुम्ही ऐकलंय हे वाक्य फक्त या ठिकाणाला नमूद करतं। म्हणजेच वेडात मराठी वीर दौडले सात याचं मागचं कारण काय, या मागचा इतिहास काय, मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। तर चला मी तुम्हाला पूर्ण इतिहास सांगतो आणि मध्ये जे काही स्मारक आहेत, मध्ये कोणत्या कोणत्या तलवारी आणि जे काही हत्यार त्यांनी वापरली होती हे सर्व मी तुम्हाला दाखवून देतो। तर चला तर आपण आज जाऊ। इथे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम सुंदर अशी मूर्ती। चला तर आपण अगोदर महाराजांचं दर्शन घेऊ। 1674 साली झालेल्या या लढाईत प्रतापराव गुज्जर आणि त्यांच्या साथीदारांनी आदिलशाही सरदार बहलोल खानला हरवण्यासाठी पराक्रम गाजवला। या लढाईत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। बहलोल खानच्या फौजेला नेसरी जवळ गाठून मराठा सैन्याने वेढा घातला। प्रतापराव गुज्जर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पराक्रम गाजवला, पण या लढाईत ते आणि त्यांचे 6 साथीदार शहीद झाले। आणि तुम्ही या मागचा इतिहास व्हॉइस ओव्हर मध्ये जर ऐकतच असाल आणि तुम्हाला हा इतिहास कसा वाटला तुम्ही सांगू शकता। तर इथे जे कोणते हत्यार वगैरे वापरले होते आणि यामागे काय कारण होते हे सर्व मी तुम्हाला दाखवून देतो। तर तुम्ही जे पाहताय माझ्या पाठीमागे की इथे 7 तलवारी आहेत, एक ढाल आहे। असं म्हणलं जातं की त्या युद्धामध्ये ह्या 7 तलवारी वापरल्या गेल्या होत्या। तर हे 7 तलवारी मी तुम्हाला झूम करून दाखवतो कशा आहेत। स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानाचा मुजरा। तर जे वाक्य वापरतो आपण, वेडात मराठी वीर दौडले सात, आणि ह्या 7 तलवारी जे आपले मावळे होते, जे आपले योद्धा होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे योद्धा होते, ते योद्धा या जागेवरती त्यांचं युद्ध झालं होतं। जो कोणता इतिहास आहे ते तर तुम्ही ऐकला असेल, आणि तो इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे 7 मावळे होते, जे शूरवीर मावळे होते, त्यांची तलवार वगैरे पाहून तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळू शकता। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय भवानी जय शिवराय।